नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी इतिहासावर चर्चा करतोय. इतिहासामधली महत्वाची कारणे म्हणजे विधाने सकारण स्पष्ट करा. हा प्रश्न खूप महत्वाचा असतो, कारण 4 पैकी 2 तुम्हाला लिहावे लागतात जवळपास. या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर ही महत्वाची विधाने सकारण स्पष्ट करा आपण बघणार आहोत, जी आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेली आहे. त्यामुळे पटकन पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याकडे पहिला जो प्रश्न आहे तो काय, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. का ज्ञानाचे पुरातत्व म्हटलं? नोव्हेंबर 2020 ला प्रश्न आला होता. तर याच्यामध्ये काय माहिती का विषय, की मायकल फुको यांनी काय केलं, कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. बरोबर, म्हणजे कालखंडानुसार इतिहासाची जी मांडणी केली जाते काळानुसार, ती जी मांडणी आहे ती पद्धत चुकीची ठरवली. आणि त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नसतं, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं. मग काय असतं, तर भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. म्हणजे इतिहासामध्ये भूतकाळामध्ये जी काही स्थित्यांतर झाले, जे काही बदल झाले मानवी जीवनामध्ये, तर त्याचं स्पष्टीकरण देणं हा पुरातत्वाचा एक प्रयत्न असतो. आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणजे त्यांनी काय केलं, की इतिहासातील स्थित्यांतराचे म्हणजे बदलाचं स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला आपण ज्ञानाचे पुरातत्व असं म्हणतो. तर अशा प्रकारे 4 मुद्द्यांमध्ये मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. हे जे विधान आहे ते आपण स्पष्ट करू शकतो. तर सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, आपण म्हणू शकतो की व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले गेलेले आहे, किंवा टिप लिहा, व्हॉल्टेअर टिप लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. मग त्यासाठी हे 4 मुद्दे. पहिला मुद्दा, इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. म्हणजे इतिहास लेखन करताना वस्तुनिष्ठ सत्य काय असेल आणि घटनांचा जो कालक्रम आहे, ज्या पद्धतीने त्या घटना घडलेल्या आहेत एखाद्या इतिहासाची मांडणी करत असताना, फक्त तेवढ्यावर थांबायचं नाही इतिहासकाराने. त्यांनी काय करायचंय, त्याच्याबरोबर तत्कालीन समाजाच्या परंपरा, म्हणजे ज्या काळातला तुम्ही इतिहास लिहिताय त्या काळातल्या लोकांच्या परंपरा असतील, शेती कशी होती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार सुद्धा खूप महत्वाचा आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्ही इतिहास लेखन करत असताना तत्कालीन समाजाच्या परंपरा कशा होत्या, शेती कशा होत्या, व्यापार कसा होता, अर्थव्यवस्था कशी होती, तर यांचा विचार सुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा विचार पुढे आला. म्हणजे बघा, मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा एक विचार जो आहे तो पुढे आला. आणि म्हणून व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात, कारण त्यांच्या विचारातून इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा संपूर्ण विचार व्हायला पाहिजे. इतिहासाची मांडणी करताना हा एक नवीन विचार पुढे आला, म्हणून त्यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा मुद्दा जो आहे तो स्पष्ट करता येईल. पुढे बघा, पुढचा पॉईंट आपल्याकडे आहे की प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. म्हणजे प्रादेशिक इतिहास लेखनाला का चालना मिळाली? त्याचं कारण काय, की इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. म्हणजे बाहेरचं शिक्षण घेऊन, इंग्रजांनी शिक्षण जे दिले ते बाहेरचं शिक्षण होतं, आणि ते शिक्षण घेऊन, ते ज्ञान घेऊन भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने भारतीयामध्ये आत्मजाणीव निर्माण झाली आणि त्याच्यामधून राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवृत्त झालं. आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. म्हणजे ब्रिटिशांनी जे काही इतिहास लिहिला होता, पूर्वग्रह लिखित आपल्या देशाचा चुकीचा इतिहास लिहिला होता चुकीच्या पद्धतीने, तर त्या इतिहासाला या प्रकारे त्या इतिहासाला विरोध केला. आणि त्या म्हणजे भारतातल्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी त्याला विरोध केला आणि आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले. ओके, म्हणजे आपले जे प्रादेशिक वैशिष्ट्य होते, आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या भागामध्ये राहतो, तिथला इतिहास, तिथल्या प्रदेशाची वैशिष्ट्ये, याच्याकडे इतिहासकारांचं लक्ष वेधलं गेलं आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच आणि त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आणि मग त्याच्यामधून आपल्या प्रदेशाचा इतिहास, आपल्या प्रदेशाचं वैशिष्ट्य ही सगळी लिहिली जाऊ लागली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक कारण होतं. पुढचं बघा, तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. का माहितीये का? टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे. कारण लाखो वर्षाच्या वाटचालीमध्ये जर आपण बघितलं तर मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करत गेला. म्हणजे मानवाचा जो विकास झाला तो कसा झाला, की प्रत्येक टप्प्यामध्ये नवनवीन कौशल्य, नवनवीन गोष्टी माणूस शिकत गेला आणि त्याच्यातूनच माणसाचा विकास झाला आणि इथपर्यंत आपण पोहोचलोय.
दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगामध्ये आला. म्हणजे सुरुवातीला दगडापासून हत्यारे तयार करणं, शेतीचं तंत्र असेल, चाकाचा शोध लागला असेल, अग्नीचा शोध लागला असेल, अशी वाटचाल करीत करीत माणूस आता विज्ञान युगामध्ये आलेला आहे. आता विषय काय, कृषी उत्पादने, वस्तूंची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढलं. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागेल. जशी औद्योगिक क्रांती झाली होती युरोपमध्ये आणि त्याच्यामुळे खूप मोठा विकास झाला युरोपचा किंवा युरोपियन राष्ट्रांचा, तर त्यामुळेच तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं हे आपल्या सगळ्यांच्या अनुषंगाने खूप महत्वाचं आहे. तर बघा, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. तर याच्यामध्ये काय, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या कलाकृती आपल्यासाठी निर्माण केलेल्या आहेत, परंपरा, हा आपला सांस्कृतिक वारसा असून याच्याविषयी आपल्याला आपुलकी आहे. ओके, असं लिहिणं गरजेचं आहे. आणि हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी म्हणजे हा वारसा जो आपल्याकडे आलेला आहे, इथून पुढच्या पिढीपर्यंत पण जाणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तो संवर्धन करून ठेवला पाहिजे, तो टिकला पाहिजे. काळाच्या ओघात हा ठेवा जो आहे, हा जो सांस्कृतिक ठेवा आहे, तो नष्ट नाही झाला पाहिजे. आणि यासाठी त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते आणि त्या अनुषंगाने त्या स्थळांचा, त्या परंपरेचा विकास होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. पुढे बघा, इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. ती कशी बघा. पहिला मुद्दा, इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेल्या त्याच्या संबंधी आपला इतिहास असतो. पुढचा विषय काय की वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची जडणघडण ही भूतकाळातील त्या घटनांवर अवलंबून असते. आज माणूस कुठे आहे, आज माणसाच्या जीवनाची जडणघडण कशी आहे, ही कशावर अवलंबून आहे, तर भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेल्या तर त्याच्यावर अवलंबून आहे की मानवी जीवनाची जडणघडणची आताची कशी चालू आहे. तर ही सगळी जडणघडण भूतकाळातल्या घटनांवर अवलंबून आहे. या घटना विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, सामाजिक, धार्मिक, राजकीय, संघटन, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. आणि या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा स्वतंत्र इतिहास असतो. म्हणजे या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा एक स्वतंत्र इतिहास असतो. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचा एक स्वतंत्र इतिहास आहे, तत्वज्ञानाचा वेगळा इतिहास आहे, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनाचा एक वेगळा इतिहास आहे, कलेचा वेगळा इतिहास आहे. ओके, आणि या ठिकाणी बघा, आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धत अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. जसं चित्रपटाचा इतिहास लिहायचा असेल तर चित्रपटाची निर्मिती, भारतीय चित्रपटाचा इतिहास जर सांगायचा झाला तर पहिला जो चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र, हा जो चित्रपट आहे बोलपट पहिला, तो आला मग म्हणजे 1913च्या दरम्यान. मग तिथून आज जे चित्रपट, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन चित्रपट आपल्याला दिसतात, इथपर्यंत भारत येऊन पोहोचलेला आहे. तर मग हा इतिहास ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस चित्रपटाचा इतिहास सुद्धा म्हणजे चित्रपट क्षेत्राशी निगडीत सुद्धा संशोधन होतं. ओके, तर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. कारण कसं माहितीये का, कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र असं एक क्षेत्र असतं की ज्याच्यामध्ये कला वस्तू ज्या आहेत त्यांची खरेदी विक्री केली जाते. या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार कुठला आहे, त्यांचा दर्जा योग्य आहे का अयोग्य आहे, हे यातील जाणकारच सांगू शकतात. आपल्याला सांगता येणार नाही. समजा मी एखाद्या ठिकाणी खूप जुनी एखादं खेळणं सापडलं, जवळपास ते 400-500 वर्षापूर्वीचं आहे, तर ते नेमकं कसं आहे, त्याच्यातला धातू कसा आहे, की बाबा खरंच मला एखाद्या म्हटलं की हे 400-500 वर्षापूर्वीचं आहे, तर खरंच आहे का ते 400-500 वर्षापूर्वीचं, तर हे ओळखण्यासाठी तो जाणकारच हवाय. कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतो. एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. ओके, पुढचा पॉइंट या ठिकाणी आपण समजून घेऊयात. बघा, पुढे आपल्याकडे आहे चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. का गरजेचं आहे बघा, याचं कारण असं आहे की कठपुतळ्या आणि चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. म्हणजे कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची जी परंपरा आहे तिला आपण चित्रकथी म्हणतो. या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो एक आपला वैभवशाली वारसा आहे. आपल्या संस्कृतीच्या घटक आहेत या परंपरा आणि तो एक आपला वैभवशाली वारसा आहे. ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून ठेवलेली आहे. कोणी टिकून ठेवली तर ठाकर, आदिवासी, वारली या अशा जमातींनी ही परंपरा वर्षानुवर्ष टिकून ठेवली आहे पिढ्यानपिढ्या.
आणि कथित कुटुंबामध्ये म्हणजे ज्या कुटुंबामध्ये ही परंपरा टिकून राहिलेली आहे त्याच्यामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झालेल्या आहेत. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर आलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचे पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. ओके, तर पुढचा मुद्दा बघा. या ठिकाणी आपल्याकडे आहे की प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. म्हणजे प्रसार माध्यमाद्वारे म्हणजे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, याच्या माध्यमातून किंवा युट्यूब माध्यमातून आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. परंतु ती माहिती खरी का खोटी हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. काय होतं माहितीये का, प्रसार माध्यमांमध्ये आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही. एखादी माहिती येते आणि ती माहिती खरंच आपल्याला खरी वाटते, पण खरंच बाबा ती खरी आहे का, वास्तवाला धरून आहे का, ती आत्ताचीच आहे का, हा उद्यापासून शाळेला 3 दिवस सुट्ट्या, कधीची बातमी, 2 वर्षापूर्वीची बातमी आणि ते आपण आता ऐकतोय उद्यापासून शाळेला सुट्टी. तर मग अशा प्रकारच्या काही बातम्या असतात की बाबा ही माहिती जी आहे ती वास्तवाला धरून नसते. ही माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणं आवश्यक आहे. आणि प्रसार माध्यमांमध्ये माध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. आणि जर्मनीमधील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या आणि पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं. ओके, तर बऱ्याच चुकीच्या गोष्टी येतात. कधी कधी एखादी बातमी येते अमुक व्यक्तीचे निधन, पण त्याचं निधनच झालेलं नसतं त्या एखाद्याचं, नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं. तर अशा काही चुकीच्या बातम्या ज्या असतात. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. तर वर्तमानपत्रांना काय इतिहास या विषयाची गरज असते, त्याचं कारण असं आहे की एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. म्हणजे एखादी बातमी जी आहे तिचा सविस्तर जर आढावा घ्यायचा असेल तर भूतकाळामध्ये त्या बातमीशी संबंधित काही संदर्भ जे आहे ते जोडणं गरजेचं असतं. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. आजचा दिनविशेष काय, अमुक वर्षी आजच्या दिवशी काय झालं, तो इतिहास जाणून घेणं गरजेचं असतं. वर्तमानपत्रात काही सदरे ही अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. त्याचबरोबर कधी कधी काय होतं, समजा एखाद्या थोर पुरुषाचं जर का निधन झालं तर ते त्याच्याविषयी जर लिहायचं असेल तर बाबा त्यांचा आज संध्याकाळी, बाबा सकाळी 7 वाजता किंवा काल निधन झालं, पण मग त्यांचा इतिहास, मग त्यांनी भूतकाळामध्ये काय काय कामं केली, ते कुठल्या कुठल्या पदावर होते, त्यांनी बाबा राजकीय नेता असेल तर त्यांनी कोणकोणती धोरणं अवलंबली होती. तर अशा पद्धतीनं मग तो इतिहास आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेखा व विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची खूप गरज असते. पुढचा पॉइंट आपण समजून घेऊ की संत एकनाथांची भारुडे खूप लोकप्रिय झाले. काय माहितीये का बाबा, बघा या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यमयता होती संत एकनाथांच्या भारुडामध्ये. आणि विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांना आवडला. म्हणजे लोकांना उपदेश करायचा आहे चांगला, पण तो विनोदाच्या माध्यमातून करायचा, त्याच्यामुळे तो त्यांना आवडला. आणि ही भारुडे चालीवर गायली जात, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात. म्हणजे भारुडं त्यांनी जी लिहिली ती चालीवर, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे गायली जात. हा एक चांगला बेनिफिट होता. आणि व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांमधून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली एकनाथांची ही भारुडे त्याच्यामुळेच लोकप्रिय झाली. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. बघा, भारतात चलचित्रपटांचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबे यांनी जवळपास 1885 मध्ये केला. आणि त्याच्यानंतर 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईमधील आझाद मैदानावर दाखवला. त्याच्यानंतर दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांनी परदेशी तंत्राची मदत घेऊन पुंडलिक हा एक कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. आणि दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून, म्हणजे भारतातलंच तंत्रज्ञान, म्हणजे परदेशी नाही तर संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित झाला. म्हणजे पहिला भारतीय चित्रपट हा मुंबई येथे प्रदर्शित झाला. आणि अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. आणि म्हणूनच भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. ठीक आहे, तर हे समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. पुढचा मुद्दा बघा, सध्याच्या काळात खेळाचं अर्थकारण बदलले. तुम्हाला माहिती आहे खेळाचं अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणात बदलले. कसं तर 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. 20व्या-21व्या शतकामध्ये आणि सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण
जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते, ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने बघतात. आताच नुकताच ICC चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. क्रिकेट मॅच कुठं चालू होती? दुबईमध्ये आणि पाकिस्तानमध्ये चालू होती. पण आपल्याला इथं घर बसला लाईव्ह दिसत होते. निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलवलं जातं. आता निवृत्त खेळाडू आहेत त्यांना समालोचनासाठी बोलवलं जातं, कॉमेंट्रीसाठी, आणि तेच येतात. नवज्योत सिंग सिद्धू असेल किंवा आकाश चोप्रा असेल, अशा प्रकारचे खेळाडू क्रिकेटच्या समालोचनासाठी येतात, किंवा फुटबॉल असेल, हॉकी असेल, तर त्याच्याशी संदर्भात ते जुने खेळाडू आहेत ते येतात. ओके. आणि त्याचबरोबर जे खेळाडू निवृत्त झालेले आहेत ते आता IPL मध्ये पण दिसतात आपल्याला. सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग दिसतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात, तर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करत असतात. त्याच्यामुळे बघा, एक ओव्हर झाली की मध्ये जाहिराती येतात, दुसरी ओव्हर झाली जाहिरात येतात, विकेट पडला जाहिरात आली, किंवा कधी कधी क्रिकेटच्या ग्राउंडवरती सुद्धा त्या बॉर्डरी लाईनवरती जाहिराती असतात. मग या जाहिराती आहे ना मोठ्या मोठ्या कंपन्या देतात, आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून या क्रिकेट सामने ज्यांनी आयोजित केलेले आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. आणि या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचं अर्थकारण बदलले, खूप मोठ्या प्रमाणात करोडची अब्जावधीची उलाढाल होते. ओके. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आता बाकीच्या गोष्टी मी एक्सप्लेन करत नाही, तुम्ही या समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी बाजूला होतो, याचं वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार का म्हटले जाते हे एक समजून घ्या. त्याच्यानंतर आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण का वाढत आहे याचं कारण लिहा. त्याच्यानंतर अभिलेखागारे, ग्रंथालय, नियतकालिके, इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात, हे एक कारण आहे. त्याच्यानंतर प्रत्येक भाषिक समाजात कोश वाङ्मय निर्माण होण्याची गरज आहे. का गरज आहे हे लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतिहास संशोधन, प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही इतिहास संशोधनामध्ये, हा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, अजूनपर्यंत आला नाही, त्याच्यामुळे यावर्षी येऊ शकतो. त्याच्यानंतर इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी आपलं दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं, पहिलं मराठी. पुढचा मुद्दा, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे, तर तो का हे समजून घेणं गरजेचं आहे. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते. त्याच्यानंतर अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात. आणि त्याच्यानंतर एवढेच प्रश्न आहेत, 24 एक प्रश्न आहेत महत्वाचे, तर यांची तुम्ही तुमच्या लेवलला थोडीशी तयारी करून घ्या. आणि आजच्या चर्चेत इथंच थांबतो मित्रांनो. तर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या तयारीसाठी काही तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका वगैरे हव्या असतील इतिहासाच्या, तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इतिहासाच्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. त्या लिंकवर क्लिक करा, आणि क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व विषयांची यादी दिसेल. त्यातल्या इतिहासावर क्लिक करा. इतिहासावर क्लिक केलं की इतिहासाच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथेच बघायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. तुम्हाला सर्वांना ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून इतिहासाच्या प्रश्नपत्रिका बघून घ्या. बाय मित्रांनो, धन्यवाद.